दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेली फाशीची घटना नेमकी कोणती ती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। बलात्काराच्या आरोपात राज्यात फाशीची शिक्षा सुनावल्याची घटना 6 महिन्यांपूर्वीची। 6 महिन्यांपूर्वी मार्च 2024 मध्ये पुण्यातील मावळच्या कोथुर्णेतील बलात्कार प्रकरणात कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली। बलात्काराचं हे प्रकरण 2 ऑगस्ट 2022 मध्ये म्हणजे 2 वर्षांपूर्वीचं होतं। खटला 10 महिन्यात निकाली लावण्यात आला होता। 7 वर्षांच्या मुलीची मावळच्या कोथुर्णे गावात बलात्कारानंतर हत्या झाली होती। तेजस दळवी असं 28 वर्षीय आरोपीचं नाव। शाळेच्या मागे दाट झाडीत मृतदेह सापडला होता। पुरावे नष्ट केल्यानं आरोपीच्या आईला 7 वर्षांची शिक्षा झाली। या प्रकरणाची जलद गतीनं सुनावणी घेण्यात आली। विशेष सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली होती। विशेष न्यायाधीश बीपी क्षीरसागर यांनी आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली। 19 ऑगस्ट 2022 मध्ये मुख्यमंत्री शिंदेंकडून पीडितेच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत जाहीर झाली।